आज सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्या शैक्षणिक व्यवस्थेतून मानव संसाधन तयार झालं पाहिजे, ह्यूमन रिसोर्स तयार झाला पाहिजे. मीनिंगफुल ह्यूमन रिसोर्स तयार करणारी शिक्षण पद्धती ही अत्यंत महत्त्वाची आहे. किती ग्रॅज्युएट्स आपण तयार करतो हे महत्त्वाचं नाही, किती एम्प्लॉयेबल ह्यूमन रिसोर्स आपण तयार करतो हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आज ज्यावेळी नवी शिक्षण नीती ही आपण या ठिकाणी तयार केली आणि नव्या शिक्षण नीतीला ज्यावेळी मान्यता देऊन ती अवलंब करण्यात आली, त्याच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं धोरण जर काही असेल तर आपल्या शिक्षणाला ग्लोबली एम्प्लॉयबल कसं बनवता येईल हा प्रयत्न या शिक्षण पद्धतीने आपण करतो. आणि आपल्याला कल्पना आहे जग इतक्या वेगानं बदलत आहे. आज आपण पाहतोय की साधारणपणे ज्यावेळी हे सहस्त्रक सुरू झालं त्या सुरुवातीच्या दशकामध्ये आपल्याला कल्पना आहे की .com आणि IT हे अत्यंत महत्त्वाचं होतं आणि या क्षेत्रातलं ज्ञान हे सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट देणारं अशा पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळायचं. पण आज परिस्थिती बदलली आहे आणि आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स या दोन गोष्टींनी प्रचंड मोठं परिवर्तन हे केलेलं आहे. पुढच्या 1000 दिवसांमध्ये आपल्या जॉब मार्केटमध्ये जेवढे जॉब्स आहेत त्यापैकी साधारणपणे 70 ते 80% जॉब्सचं नेचर, त्याची पद्धती ही काही ना काही प्रमाणात बदलणार आहे. याचा अर्थ ते संपणार आहे तसं मी म्हणणार नाही, पण आहे त्याच पद्धतीनं जर आपण काम करत राहिलो तर आपण जो ह्यूमन रिसोर्स तयार करू, आपण जे ग्रॅज्युएट्स तयार करू त्यांच्याकडे डिग्री असेल पण त्यांना एम्प्लॉयमेंट मिळू शकणार नाही. आणि म्हणून एव्हर इव्हॉल्विंग अशा पद्धतीचं ह्यूमन रिसोर्स लर्न, अनलर्न आणि रिलर्न अशा पद्धतीनं आपल्याला ही आपली शिक्षण पद्धती तयार करावी लागेल, त्याचा अवलंब आपल्याला करावा लागेल. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज अशा प्रकारची उपकेंद्र तयार केल्यानंतर या ठिकाणी डेटा सायन्स असेल, AI इन हेल्थकेअर असेल, क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट असेल, अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं सुरू केलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेषतः आज सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ज्या क्षेत्रामध्ये आपल्या शिक्षण संस्था किंवा विद्यापीठं चालतात तिथे कुठल्या प्रकारच्या ह्यूमन रिसोर्सची आवश्यकता आहे. आज आपण जर नाशिकचा विचार केला तर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात हॉर्टिकल्चर आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. पुणे विद्यापीठ नंबर 1 आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. नव्या शिक्षण नीतीला मान्यता देऊन अवलंब करू असं सुद्धा फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. AI आणि डाटा सायन्स यांनी प्रचंड परिवर्तन केलंय. पुणे विद्यापीठ नंबर 1 आहे असं फडणवीसांनी वक्तव्य केलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.